ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगरमधील श्रीराम चौकाजवळील वसिटा कॉलनी गेटच्या समोरील परिसरात मंगळवारी एका गंभीर वादाला सुरुवात झाली. या वादात थेट काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मिळालेल्या माहितीनुसार तुलसी वसिटा यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही युवकांना बाजूला होण्यास सांगितले. या छोट्याशा कारणावरून वाद सुरू झाला आणि काही क्षणातच वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान जुन्या वैरातून अजय बागुल नावाचा आरोपी घटनास्थळी पोहोचला. त्याने वसिटा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. इतक्यावरच न थांबता त्याने लोखंडी कोयत्याने वसिटा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा हल्ला अयशस्वी ठरला आणि वसिटा यांना घटनास्थळावरून पळ काढता आला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अजय बागुल विरोधात कलम 307 खून करण्याचा प्रयत्न तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर घटनेची चौकशी पोलीस उपनिरीक्षक भाबड करत आहेत. पोलिसांनी सांगितले की आरोपी अजूनही फरार आहे, परंतु त्याचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मैं तुलसीदास वसीटा माजी नगर से हूँ, हमारे श्रीराम चौक का। और जो ये घटना घटी है, ये अपना अजय बागुल करके लड़का है, वो मतलब वहाँ आके मतलब फालतूगिरी करता रहता है। और ऐसा सुनने में है कि वो चरस गांजे का भी धंधा करता है। और वो 3 नंबर में इधर किधर में सुना तरीपा रहे, आज मालूम पड़ा। तो ऐसी घटना में वो हमारा उसको मैं बोला कि भाई तुम इधर रास्ते पे वसीटा गेट पे काहे के लिए खड़ा तुम लोग, हाँ हटो भागो इधर से। तो उसको थोड़ा चिढ़ाया, क्योंकि मैं नगर से के हिसाब से भाई कोई पब्लिक को तकलीफ नहीं हुई, तरास नहीं हुए, उसके लिए मैंने बोला। तो वो वो उल्टा सुल्टा बात करने लगा, उल्टे सुल्टा बात करी। बोला मैं अभी दिखाता, बोला क्या दिखाएगा तू? तो 5 मिनट के अंदर ही वो अपना हथियार लेके आया कोतिया मेरे को मारने के लिए। ये तो मैं समझो थोड़ा फुर्त था जो मतलब अपना बचाव किया और थोड़ा हटा, नहीं तो वो मेरे को बराबर हल्ला बोलता था मेरे पे। और कितने बजे की घटना? ये कल शाम को
4 बजे 4:20 की बात है। कितने लोग आए थे आपके ऊपर हमला करने के लिए? एक यही था बागुल, उसके साथ दूसरे थे वो भाग गए थे। क्या था हथियार, क्या था उनके पास? उसके कोई था बड़ा। शिकायत किया गया इस संदर्भ में पुलिस स्टेशन में आपने? यही किया ना जो बताए, आपको बता कि भाई ये हम करता है और ये हमारे एरिया में। पुलिस स्टेशन में तकरार किया है क्या? हाँ तकरार किया है, FIR किया उसको। क्या क्या मांग है आपकी अभी? अभी उसको अरेस्ट करने की मांग है और हमको पुलिस वालों ने भी अच्छा सहकार दिया क्योंकि उन सीनियर साहब है हमारे और क्राइम के जो उन्होंने बहुत अच्छा सहकार दिया जो पुलिस वालों ने कि बोला हम जल्द से जल्द उनको आरोपी को पकड़ेंगे। नमस्कार. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना काल घडली होती. यातील जो आरोपित आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असताना संबंधित जे फिर्यादी आहे त्यांच्याशी काही कारणाने त्यांची बहस झाली आणि त्यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याने संबंधित क्रिया केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये BNS ॲक्टनुसार संबंधित कलमे लावलेली आहे. तो जो आरोपी आहे हा सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी असून त्यामध्ये या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या तहत अगोदरचा पूर्व इतिहास पाहताना त्याला तडीपारीची कारवाई आपण केली होती आणि विठ्ठलवाडीचे जे तपास पथक आहे त्या तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पुढील तपास करत आहेत. संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आम्ही 2 तपास पथकं कार्यरत केलेली आहेत. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.